आणि आता पाहूया पुणे शहर त्याचबरोबर जिल्ह्याभरातील टॉप 9 बातम्या। मंत्री छगन भुजबळ आज भिडेवाड्याला भेट देणार। क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाच्या कामाची भुजबळ पाहणी करणार। साखर महासंघ आणि साखर कारखाने कर्मचारी संघटनांमध्ये 10% पगारवाढीचा करार संपन्न। 200हून अधिक कर्मचाऱ्यांना पगारवाढ मिळणार। मात्र 10% पगारवाढीमुळे साखर उद्योगावर 419 कोटींचा बोजा पडणार। नागरिकांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर आयुक्तांकडून कारवाई। मलनिस्सारण विभागाच्या कामात तक्रारीनंतरही सुधारणा होत नसल्यानं अधीक्षक अभियंत्यांची तडकाफडकी बदली। मुद्रांक विभागाच्या अभय योजनेला मुदतवाढ। 20 ऑगस्ट 2025 पर्यंत नागरिकांना कागदपत्रांची पूर्तता, दंडाची रक्कम भरणं शक्य होणार। पुणे परिवहन महामंडळाकडून आर्थिक सुधारणा करण्यासाठी प्रयत्न सुरू। पहिल्या टप्प्यामध्ये पीएमपीएमएलच्या 17 डेपोंपैकी 10 डेपो पीपीपी तत्वावर विकसित करण्यात येणार। टीबी मुक्त भारत अभियानांतर्गत पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य खात्याकडून रोग निर्मूलन मोहीम सुरू। 7 लाख नागरिकांची तपासणी करण्याचे महापालिकेचं उद्दिष्ट। पुणे जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा लंपीनं डोकं वर काढलं। आतापर्यंत 906 जनावरांना या रोगाची लागण झाली आहे। 591 जनावरं औषधोपचारानं बरी झाली तर 15 जनावरांचा मृत्यू झाल्याची माहिती। MBA MCA अभ्यासक्रम प्रवेश फेऱ्यांचं वेळापत्रक जाहीर। पहिल्या फेरीची निवड यादी 31 जुलै रोजी जाहीर करण्यात येणार।